आणि बातम्यांचा वेगवान आढावा आपण सुरू ठेवूया। मारहाण केल्याचा पश्चाताप नाही, आमदार संजय गायकवाड यांची मुजोरी कायम, कारवाईला सामोरं जाणार संजय गायकवाडांची भूमिका। मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या निशिकांत दुबेंना मंत्री शंभूराज देसाईंचं आव्हान, हिम्मत असेल तर मुंबईत यावं, शिवसेना स्टाईलनं धडा शिकवू, देसाईंचा इशारा। भाजपचे सायनचे आमदार तमिळ सेल्वन आमदार संजय गायकवाडांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार। कॅन्टीन मारहाण प्रकरणानंतर आमदार गायकवाड यांनी दक्षिण भारतीयांवर टीका केल्याबाबत ते तक्रार करणार आहेत। गोल टोपी आणि दाढीवाल्यांनी आपल्याला मतदान केले नाही, आपण हिंदूंच्या मतांनीच आमदार झालो, त्यामुळे आपण हिंदूंनाच पाठिंबा देणार, नितेश राणेंचं वक्तव्य। तर मुंबईचा डीएनए हिंदू असल्याचंही केलं वक्तव्य। विधानसभेनंतर विधान परिषदेतही जनसुरक्षा विधेयक मंजूर, विरोधकांच्या अनुपस्थितीत विशेष जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले। आता केवळ राज्यपालांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे। जनसुरक्षा कायद्याला महाविकास आघाडीचा विरोध, विरोधकांकडून जनसुरक्षा विधेयकाला असहमती देणारं पत्र सभापतींना सादर करण्यात आलंय। उद्धव ठाकरेंचा जनसुरक्षा विधेयकाला विरोध, विधेयकात नक्षलवाद शब्दाचा उल्लेख करून सुधारणा करा, मगच विधेयकाला पाठिंबा देऊ, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर विचारधारा नष्ट करणारं असल्याची वंचितची एक्सपोस्ट, या विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडीचा न्यायालयात जाण्याचा इशारा। अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर खासदार निलेश लंकेंचं आंदोलन, नगर मनमाड मार्गासाठी आंदोलन। राजे यशवंतराव होळकर योजनेचा बोजवारा उडवणाऱ्यांवर कारवाई होणार, जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे ओबीसी मंत्रालयाकडून पुण्याच्या संचालकांना आदेश। छत्रपती संभाजीनगरमधील वाळूजच्या गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलची तसंच आसेगावच्या स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूलची मान्यता आता रद्द होणार आहे। होळकर योजनेसाठी शाळांच्या निवडीवेळी गुणांकनात तफावत आढळल्याची माहिती आहे। मनसेकडून बोरिवलीत अमराठी व्यापाऱ्यांसाठी मराठीची पाठशाळा उपक्रम, मुंबईत व्यवसाय करणाऱ्याला मराठी भाषा यावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे। मुंबईत प्रत्येक इमारतीत 20% घरं मराठी लोकांसाठी ठेवा, ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकरांची मागणी। पार्ले पंचम सोसायटीच्या लोकांसह नार्वेकरांनी गटनेते आदित्य ठाकरेंसह मंत्री शंभूराज देसाईंची भेट घेतली। मध्य रेल्वे मार्गावर रविवारी विद्याविहार ते ठाणे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक, 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल, त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावतील। हार्बर रेल्वे मार्गावर उद्या कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:10 मेगा ब्लॉक असेल। ब्लॉक काळा सीएसएमटी कडून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकल रद्द होतील। धारावी प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन मुलुंड, भांडूप आणि विक्रोळीतील मिठागरांवर होणार। उच्च न्यायालयाची याला मंजुरी मिळाली आहे, मात्र या निर्णयाला मुलुंडकरांचा विरोध आहे। या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात ते लढा देणार आहेत। दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची मंत्री मंगलप्रभात तोढांसोबत बैठक, विविध अडचणींवर आणि नियोजनाबाबत महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्नी रोड येथे महापालिका कार्यालयात चर्चा। पिंपरी चिंचवड शहराचं नाव राजमाता जिजाऊनगर करण्याची मागणी होती। भाजपच्या विधान परिषदेतील आमदार उमा खापरेंचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दिलेली मुदत आज संपणार, मात्र अद्यापही गुन्हे दाखल न झाल्यानं कुटुंबीय न्यायालयात जाण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालयाबाहेर रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी या कायम, प्रलंबित मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा आंदोलकांचा निर्धार। रत्नागिरी संच मान्यतेचा निकष रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, मोर्चात मोठ्या संख्येनं शिक्षकांचा सहभाग। डोंबिवलीत गटार बांधकामातील अनागोंदी कारभार समोर आलाय। गटारीतून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यातच रेडीमिक्स सिमेंट कॉन्क्रीट टाकण्यात येत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। उल्हासनगर महापालिका हद्दीतील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झालेत। पूर्व विदर्भात दमदार हजेरी लावल्यानंतर राज्यभरात पावसाचा जोर ओसरलाय। पावसानं उघडीप देता सोलापुरात राज्यातील उच्चांकी 33.3 अंश तापमानाची नोंद झाली आहे। पुढील 24 तास हलक्या सरींचा हवामान विभागाचा इशारा आहे।
नदीवर पूल आणि रस्ता नसल्यानं नातेवाईकांवर पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली आहे. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील राजकुंड गावातील घटना, ग्रामस्थांकडून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त. गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात पूरस्थिती कायम. पुरामुळे आष्टी ते अल्लापल्ली राष्ट्रीय महामार्गासह 8 मार्ग बंदच आहेत. दूषित पाणी प्यायल्यानं अनेकांची प्रकृती बिघडली. गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील सगनापूर गावातील हा प्रकार आहे. 4 महिन्यांपासून पाईपलाईन फुटलेली असताना प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय. बुलढाण्याच्या येळगावमधील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतल्या 13 विद्यार्थिनींना विषबाधा झाली आहे. 5 जणी यात गंभीर झाल्यात. रात्रीच्या जेवणानंतर या विद्यार्थिनींना उलटी आणि जुलाबाचा त्रास झाल्याची माहिती आहे. पुण्यातील गुडलक कॅफेच्या बनमस्कामध्ये काचेचा तुकडा, ग्राहकाचा आरोप. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एफडीएच्या टीमकडून गुडलक कॅफेची पाहणी. धावत्या मेल एक्सप्रेसच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. कसारा आणि अकोला दरम्यान ही घटना घडली आहे. आरोपीला अकोल्यातून अटक. कल्याणच्या वसंत व्हॅली परिसरात डीमार्ट शेजारील इमारतीच्या गोदामाला भीषण आग. गोदामात केमिकलचे ड्रम साठवलेले असल्यानं आग जास्त भडकल्याची माहिती आहे. साताऱ्यात हॉटेल बिलावरून एका टोळक्याचा मालकाशी वाद. टोळक्याकडून हॉटेलची तोडफोड. 2 जणांना अटक केली असून दगडफेकी दरम्यान रस्त्यावरील 4 जण जखमी झाले. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील सावंगीमधल्या समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर गोळीबार झाला. एक टोलनाका कर्मचाऱ्याच्या पोटात गोळी लागली. 2 कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. एका रात्रीत 12 चोऱ्या झाल्यात. अजिंठा गावात 7 ठिकाणी, शिवण्यात 3 ठिकाणी तर जालन्याच्या भोरखेड्यात 2 ठिकाणी घरं फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशी प्राण्यांची तस्करी सुरूच. कस्टम विभागाकडून मीरकॅट, ग्रेट बिल्ड पोपट, सुमात्रन स्ट्राइप्ड ससा आणि इंडो चायनीज कासवाची सुटका. या प्रकरणी 2घांना अटक. जळगावातील आर विद्यालयात 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. मधल्या सुट्टीत मैदानावर खेळत असताना हा विद्यार्थी अचानक जमिनीवर कोसळल्याची मुख्याध्यापकांनी माहिती दिली. वाशिमच्या कारंजामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून व्यापाऱ्यांच्या पैशावर चोरट्यांचा डल्ला. शेतमालाच्या खरेदीनंतर सुकारे देण्यासाठी रक्कम आणली होती. मुलुंडच्या प्रियदर्शनी क्रीडा संकुलातील जलतरण तलाव अनेक वर्षांपासून बंदच आहे. दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा 18 कोटींचं टेंडर पास झालंय. या टेंडर विरोधात काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी. मालेगावात बनावट जन्म दाखला प्रकरणी 4था गुन्हा दाखल झालाय. महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांसह 4घांना अटक. सोमय्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आतापर्यंत 55 जणांवर गुन्हा दाखल. पुणे तिकीट दर वाढलेत पण बस सेवा मात्र ढासळली आहे. जूनमध्ये पीएमपीएल बस ब्रेकडाऊनच्या 2400 घटना. मुंबई ते गोवा महामार्गावर चिपळूणहून दुर्गेवाडीकडे जाणाऱ्या बसला ट्रकची मागून धडक. या अपघातात एक प्रवासी जखमी झालाय. सावर्ड्याजवळ हा अपघात झाला. वर्ध्यात मुख्य बाजारातील कापड दुकानात चोरट्यांचा डल्ला. दुकानातून 13 लाख रुपयांचा ऐवज लंपास. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. गोंदियात मेकअप स्टुडिओच्या नावाखाली वेश्या व्यवसाय. या प्रकरणी 2घांवर गुन्हा दाखल झालाय. गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची ही कारवाई आहे. नवी मुंबईत ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणात 5 महिला तर काही अल्पवयीन मुलींची सुटका. या कारवाईत 3घांना अटक झाली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलची मोठी कारवाई. जळगावातील आशादीप शासकीय महिला वसतिगृहात गतिमंद मुलीला वसतिगृहातीलच एका मुलीकडून मारहाण झाल्याची माहिती आहे. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 2 अल्पवयीन बालकांसह 3 अट्टल चोरट्यांना भंडाऱ्याच्या एलसीबी पथकाकडून अटक. 3घांवर नागपूर, भंडाऱ्यात घर आणि दुकान फोडीचे गुन्हे दाखल आहेत. 10 मोबाईल, स्मार्ट वॉच यासह 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. जिओ मोबाईल कंपनीच्या टॉवरमध्ये बसवण्यात आलेली महागडी मशीन चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांची कारवाई. 13 चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करत पोलिसांकडून 56 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. रायगडमधील मुरुडमध्ये ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. रायगड पोलिसांच्या कारवाईत तब्बल 13 आरोपींना अटक.
पुण्यातील शिवाजीनगर शेतकी महाविद्यालयाजवळ एका पीएमपीएल बसला आग लागली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र अस्पष्ट आहे. कोल्हापुरी चप्पल उत्पादकांची प्राडासोबत बैठक. या बैठकीत कोल्हापुरी चप्पलच्या कमर्शियल लॉन्च, आदिवासी गारमेंट्स, पैठणी आणि पैंजण सारख्या गोष्टींसंदर्भात देखील चर्चा झाली. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात महाद्वार काला उत्सव पारंपरिक पद्धतीनं संपन्न. संत नामदेव महाराजांच्या वंशजांना उत्सवात मान. कुंकू, बुक्का, गुलाल, लाह्या उधळण्यात उत्सव साजरा. या उत्सवाला मागील 400 वर्षांची परंपरा आहे. साई समाधी मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीनं दहीहंडी फोडून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता. यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हवेत विमानाचा इंधन नियंत्रण स्विच बंद झाल्यामुळे दोन्ही इंजिन थांबल्यानं अहमदाबाद विमान दुर्घटना घडली आहे. अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या चौकशी अहवालातून प्राथमिक माहिती समोर आली आहे. यूएस फेडरल एव्हिएशन अथॉरिटीनं अनेक बोईंग विमानांमधील इंधन नियंत्रण स्विचबाबत 2018 मध्येच अलर्ट जारी केला होता. एअर इंडियाकडून मात्र दुर्लक्ष करण्यात आलं होतं. रशिया युक्रेन युद्ध अजूनही सुरूच आहे. रशियानं युक्रेनच्या दिशेनं शेकडो ड्रोन सोडले. तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवसाअखेर भारताच्या 3 बाद 145 धावा. केएल राहुल 53 धावांवर आणि पंत 19 धावांवर नाबाद. जयस्वाल 13, नायर 40 आणि गिल 16 धावांवरच बाद. जो रूटचं शतक आणि जेमी स्मिथच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या डावात 387 धावा केल्या. इंग्लंडकडे अजून 242 धावांची आघाडी आहे. भारताच्या जसप्रीत बुमराहनं 5 बळी घेतले. 5 बळी घेण्याची ही त्याची परदेशातली 13वी वेळ आहे. 12 वेळा 5 बळी घेण्याचा कपिल देवचा विक्रम बुमराहनं मोडलाय. विम्बल्डनमधून जोकोविचचं आव्हान संपुष्टात आलंय. उपांत्य फेरीत इटलीच्या सिनरकडून जोकोविचचा पराभव. आणि आता काही बातम्या सविस्तरपणे बघूयात. मालेगाव मध्यचे माजी आमदार